कोकणात पूजला जाणारा वेताळ. हाच वेताळ काही गावांचा प्रमुख ग्रामदैवतही आहे. मुख्यतः सिंधुदुर्गात याची सर्वात जास्त मंदिरे आढळतात. मुख्यतः वेताळ आणि आख्या वेताळ अशी दोन रूपे असणारा वेताळ हा भुतावळीचा नायक मानला जातो. वेताळ म्हणजे वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी व परिवर्तनशील असते, म्हणून तिला रक्षक देवता मानली जाते. वेताळ या शब्दातील ळ या अक्षराचा लोप पाहून बा हा आदरार्थी शब्द वापरला जातो. बा म्हणजे बाप, म्हणजेच वेतोबा. शिवाचे रूप असणारा वेतोबा गावाच्या रक्षणासाठी फिरत असतो, त्यामुळे त्याची पादत्राणे झिजतात. म्हणून वेतोबाला चांबड्याची पादत्राण अर्पण करण्याची प्रथा आहे. वेतोबाला लोक पादत्राणाचा नवस बोलतात. वेताळ युद्धोदत व शस्त्रधारी सैनिक आहे. पुराणकालीन कथेनुसार पार्वतीच्या शापाने वेताळ पृथ्वीवर आला. मग त्याने शिवाची उपासना करून शिवगणात स्थान मिळवले. उंच, काळकभिन्न, शुभ्र वस्त्रांकित अशी वेतोबाची मूर्ती आहे. अष्टभैरवांपैकी असणाऱ्या वेतोबावर लोकांची अढळ श्रद्धा आहे. कोणत्याही कामाची सुरुवात, समस्यांचे निवारण हे वेतोबाला कौल लावूनच होते.